नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अघोरी पंथाबाबत खूप काही जाणून घेतलं। त्यांच्या साधना, ते काय करतात, त्यांचे राहणीमान असं का असतं, या सर्व गोष्टीबद्दल आपण जाणून घेतलं। तर मग आज आपण आणखी काही रोचक माहिती जाणून घेऊया। अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्य कवट्यांचा माळा व नग्न अशा अवस्थेत हे लोक राहतात। काही लोक झाडांच्या साली किंवा पाने, तर काही व्याघ्र चर्म नेसत असतात। चामुंडा ही त्यांची देवता असून ते तिला नरबडी देत। प्रेतांचे मांसही खातात। आनंदगिरीनेही शांकर दिग्विजयात त्यांचे असेच वर्णन केले आहे। घोड्याचे मांस वर्ज करून इतर सर्व प्रकारचे मांस ते खातात। स्वतःचे मलमूत्रही ते अन्नात मिसळून खातात। त्यामुळे अद्भुत सामर्थ्य प्राप्त होते अशी त्यांची धारणा होती। ह्या प्रकाराला ते अतिलिया म्हणतात। माणसांच्या हाडांच्या माळाऐवजी ते स्फटिकांच्या व रुद्राक्षांच्या माळा वापरू लागले आहेत। किनराम हा 18व्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला सिद्ध पुरुष त्यांच्या प्रसिद्ध आचार्य होय। त्याने लिहिलेला विवेकसार हा ग्रंथ पंथात प्रमाण समजला जातो। त्याच्याच नावावरून हा पंथास किनरामी पंथ असेही म्हटले जाते। अघोरींभोवती असलेले गूढ वातावरण त्यांच्या पद्धतीबद्दल अनेक गैरसमज निर्माण करतात। काही लोक त्यांना भीतीदायक किंवा विचित्र मानतात, पण त्यांचा जीवन मार्ग स्वीकार आणि आत्मधोरत्वांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या तत्वज्ञानावर आधारित आहे। त्यांच्या अनोख्या कृती आपल्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेची आणि आध्यात्मिक प्रगतीच्या महत्त्वाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतात। कुंभमेळ्यातील अघोरी अपारंपरिकतेच्या आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेच्या स्वभावाचे प्रतीक आहेत। स्मशानभूमीतील वास्तव्य आणि मानवी अवशेषांचा उपयोग अशा त्यांच्या अपारंपरिक प्रथा सामाजिक नियमांना आव्हान देतात। या मर्यादा ओलांडणे ही आध्यात्मिक प्रबोधनाची वाट मानली जाते, जी हिंदू धर्मातील विश्वास आणि प्रथांच्या विविधतेतील अधोरेखित करते। त्यांच्या प्रथा काहींना अस्वस्थ वाटू शकतात, परंतु त्या कुंभमेळ्याच्या अनुभवाचा एक अद्वितीय आणि अभिन्न भाग आहे। त्या आपल्याला मानवी अस्तित्वाच्या विस्तृत पैलूंची आठवण करून देतात आणि ईश्वराशी जोडण्यासाठी विविध मार्गांचा स्वीकार करायला शिकवतात। अघोरी त्यांच्या अपारंपरिक प्रथांसाठी ओळखला जाणारा हिंदू संन्यासी पंथ प्रामुख्याने आध्यात्मिक कारणांसाठी कुंभमेळ्यात सहभागी होतो। त्यांचा विश्वास आहे की कुंभमेळ्यातील नद्यांचा संगम प्रचंड आध्यात्मिक शक्तींचा स्रोत आहे आणि या पर्व काळात या पवित्र जलांमध्ये स्नान केल्याने त्यांचे पाप धुतले जाते आणि त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मोक्ष मिळू शकते। कुंभमेळा अघोरींना इतर संन्यासांशी जोडून घेण्याची आणि आपले आध्यात्मिक ज्ञान वाढवण्याची अनोखी संधी देखील प्रदान करतो। कुंभमेळा अघोरींना त्यांची शिकवण समाजासमोर मांडण्यासाठी आणि सामाजिक नियमांच्या पलीकडे जाण्याचे उदाहरण देण्यासाठी एक व्यासपीठ ठरते। याशिवाय अनेक अघोरी या मेळ्यात विस्तृत तांत्रिक विधींचे आयोजन करतात। त्यांच्या अपारंपरिक पद्धती असूनही अघोरींमुळे आपल्याला गहन आध्यात्मिक धडे मिळतात। ते सामाजिक नियम नाकारतात आणि चांगले वाईट अशा लेबल्सच्या पलीकडे पाहण्याचे महत्त्व शिकवतात। अघोरी मृत्यूवर लक्ष केंद्रित करून जीवनाच्या क्षणभंगुरतेवर भर देतात। ते सर्व समावेशकतेचा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी प्रेरित करतात। अघोरी प्रथम दर्शनी विचित्र किंवा भयंकर वाटू शकतात, परंतु त्यांचे जीवन गहन आध्यात्मिक शोधाला समर्पित असते। कुंभमेळ्यातील त्यांची उपस्थिती केवळ आध्यात्मिक अनुभव समृद्ध करत नाही, तर जीवन आणि मृत्यूच्या गहन वास्तवाचा विचार करण्यास देखील प्रवृत्त करते। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।